26/11च्या हल्ल्यामध्ये तहव्वूर राणाने मुंबईमध्ये येऊन रेकी केलेली होती असं देखील म्हटलं जात आहे। काही लोकांची मदत घेतली होती आणि या सगळ्या ह्याच्यात मुंबई पोलिसांना देखील त्याची कोठडी मिळू शकते का? म्हणजे या तपासानंतर 15 दिवसांची कोठडी जर एनआयला मिळते तर पुढली प्रक्रिया किंवा पुढला टप्पा तो असू शकतो का? बरोबर आहे विशाल. पुढला टप्पा जो असणार आहे मुंबईच्या 26/11च्या मध्ये जो हल्ला झाला होता त्यामध्ये ज्या पद्धतीनं मुंबईचं एनआय कोर्ट जे आहे ते या संदर्भात चौकशी करणार आहे आणि त्यासाठी तहव्वूर राणा याची पोलीस कोठडी मुंबई एनआयला हवी आहे। पण त्यापूर्वी दिल्लीतील एनआय शाखेमध्ये संपूर्ण प्रत्यार्पणानंतर काय काय आम्ही कारवाई केली याची माहिती दिल्यानंतर दिल्लीमध्ये पोलीस कोठडी मिळेल आणि एनआयचे एनआयचे महासंचालक आहेत सदानंद दाते यांच्या नेतृत्वात एक चमू गठीत करण्यात आली आहे। ही चमू तहव्वूर राणा यांच्याकडून संपूर्ण माहिती घेईल। सोबतच 26/11च्या हल्ल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत। त्यासोबत त्या संदर्भात याचे काही संबंध आहे का, याचे काही लागेबांधे आहे का हे देखील पाहिलं जाईल आणि त्याच्या आधारावरती एनआयच्या वतीनं निर्णय घेण्यात येईल आणि त्यानंतर मुंबई पोलिसांना किंवा मुंबईतील एनआयच्या तपास पथकाला खास करून तहव्वूर राणाची कोठडी देण्याची शक्यता आहे। पण प्रथमतः दिल्लीत ही चौकशी होईल, त्यानंतर मुंबईत ही चौकशी होण्याची शक्यता आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल।